मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमेश डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती संदर्भात अपडेट आपल्यासाठी एकदम महत्त्वाचे आहे. कारण की पोलीस भरती संदर्भात अपडेट हे आपण देत असतो आणि त्या संदर्भात तुम्हाला आज पूर्णपणे माहिती सांगणार आहे. कारण की आपण बघितलेलं आहे की नवीन पोलीस भरती जाहिरात जी होती ती मार्च महिन्यामध्ये येणार होती, पण ती न येता त्याच्या पुढचा कालावधी कशामुळे पुढे गेलेली आहे आपण बघितलेलं आहे की काल परवा जे आपण बघितलं होतं 15 सप्टेंबरपासून पोलीस भरतीची जी अंमलबजावणी सुरू करणार आहे. 15 सप्टेंबरपासून ग्राउंड सुरू होणार आहे. आणि ह्यासाठी कशामुळे ग्राउंड लांबणीवर पडलेला आहे, 6 महिने पोलीस भरती लांब का गेलेली तर आपल्याला माहित आहे. आता मार्च महिना चालू आहे, आता मार्च संपत आलेला आहे, एप्रिल मे आणि त्यानंतर जून महिन्यामध्ये ग्राउंड घेणं शक्य नाही. कारण की दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याच्या अंदाजानुसार की 2025 सालामध्ये सर्वात अधिक पावसाची नोंद जी आहे ती महाराष्ट्रामध्ये होणार आहे. म्हणजे पोलीस भरती करण्यासाठी अत्यंत कालावधी चांगला असताना देखील ह्या वर्षी पोलीस भरती का लांबणीवर पडलेली आहे तर पावसाळ्याचं प्रमाण अधिक जास्त आहे. त्याच्यामुळे ग्राउंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रकारे अडचणी येतात. तर आपण गेल्या वर्षी बघितलं होतं तर पावसाळ्यात ग्राउंड घेतलं, पावसाळ्यात ग्राउंड घेतलं, अशा बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांच्या बोंबवती ओरड होती की बऱ्याच जणांनी तक्रार देखील दिली होती की आमच्या पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेतल्यामुळे आम्हाला मार्क देखील कमी पडलेले आहेत. अशा प्रकारे घटना होतात. सरकार प्रत्येक गोष्टीवर अभ्यास करूनच, कारण की आपण बघितलं होतं तक्रार नोंदण्यासाठी बरेच विद्यार्थ्यांनी ईमेल आयडीवर देखील तक्रार नोंदवली होती की आम्हाला ग्राउंडला मार्क कमी पडले. तर कशामुळे पडले तर ते पावसाळ्याच्या तोंडावर ग्राउंड घेतलं होतं. त्याच्यामुळे ह्यावेळेस तसं होऊ नये म्हणून पोलीस भरतीची सप्टेंबर महिन्यामध्ये ओढवण्यात आलेली आहे आणि ते एक महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यानुसार आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती मागवल्या होत्या, काही काही ठिकाणच्या आल्या नव्हत्या, काही की 10-12 जिल्ह्याच्या जाहिराती अजून देखील पेंडिंगला आहेत. त्याच्यामुळे पोलीस भरतीला 15 सप्टेंबरचा हा तारीख निश्चित केलेली आहे. आणि जाहिरात कधी येणार आहे मित्रांनो, ते आता आपल्याला माहिती आहे 15 सप्टेंबर म्हणजे काय होणार तर 15 सप्टेंबरपासून ग्राउंड सुरू होण्याची शक्यता आहे. आणि त्याआधी जून किंवा जुलैमध्ये, जून जुलै ऑगस्टमध्ये 3 महिन्यामध्ये पोलीस भरती जाहिरात येणार आहे. त्यावेळेस आपल्याला फॉर्म भरायचे. त्यानंतर 15 सप्टेंबरपासून म्हणजे दिवाळीपासून या पोलीस भरतीची सुरुवात देखील होणार आहे. दिवाळीमध्ये पाऊस काळ कमी असतो. त्यानंतर मेमध्ये लगेच ह्याची परीक्षा होऊ शकते. म्हणजे 1 वर्षाचा कालावधी ह्याच्यामध्ये जाणारच आहे. कमीत कमी आता 6 महिने पुढे ढकललेले आहे. आणखी 3-4 महिने त्याच्यामध्ये म्हणजे उन्हाळा देऊ शकतो पुढचा. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की पोलीस भरती जर तयारी करत असाल तर तुम्ही 100% सोडू नका. कारण की आता फक्त तारीख जे फिक्स इतके दिवस आपल्यापर्यंत तारीख आल्या नव्हत्या. फक्त सांगण्यात येत होती पोलीस भरती जाहिरात जे मार्च किंवा मे ह्या महिन्यामध्ये येणार, पण आज फिक्स तारीख सांगितलेली आहे. तर 15 सप्टेंबरपासून या जाहिरातीला सुरुवात होणार, म्हणजे ग्राउंडला सुरुवात होईल. त्याआधी आपल्याला माहिती आहे की जाहिरात ग्राउंड व्हायच्या आधी 1 ते 1.5 महिना आधी ही भरती प्रक्रियेची प्रोसेस असते. म्हणजे जाहिरात येणे, फॉर्म भरणे, संपूर्ण प्रोसेस असते ती 1 ते 1.5 महिना आधी होते. म्हणजे आपल्याला ऑगस्ट किंवा जुलै महिन्यामध्ये याची पूर्णपणे जाहिरात आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आपल्याला जाहिरात फॉर्म भरून ग्राउंडला सुरुवात होईल. अशा प्रकारे पूर्णपणे पोलीस भरतीची प्रोसेस आहे. त्यामुळे आता नवीन पोलीस भरती किती मोठ्या संख्येत होणार आहे ते आधी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर आपण पहिल्यांदा सांगितलं होतं 14,000 पदांची भरती ती मंजूर झाली होती. सर्वात प्रथम 10,000 पदं झाली होती. त्यानंतर 4,000 ते 5,000 पदं ह्याच्यामध्ये वाढली होती. आणखीन ह्याच्यामध्ये 3,000 ते 4,000 पदं वाढू शकतात. म्हणजे 20,000 पदांची भरती यावेळेस होणार आहे. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 100% भरतीला सुरुवात होणार आहे. हे देखील मुद्दा क्लिअर करा. आणि जे विद्यार्थ्यांनी आता बरेच जण म्हणतात की सर आता भरती लांबणीवर पडलेली आहे त्यामुळे ग्राउंडची तयारी सोडलेली आहे. कारण की आता आपल्याला माहित होतं ह्या महिन्यामध्ये भरती येणार बऱ्याच जणांचा कालवा होता. सर्वत्र सांगत होतो, मी देखील स्वतः सांगत होतो भरती होणार. पण आता भरती होणार आहे, फक्त लांबणीवर पडलेली आहे. आता बऱ्याच जणांचा मूड ऑफ झाला असेल. बरेच जण म्हणतात की आता काय अकॅडमी परत 2-3 महिन्यांनी केली तर चालते किंवा असं काय करू नका. कारण की तुम्ही कुठल्याही करिअरमध्ये जावा, क्षेत्रामध्ये जावा, तुम्हाला कमीत कमी आता आपल्याला स्वतः इंजिनियर जर व्हायचं म्हटलं तर कमीत कमी 4 वर्षी त्याचा अभ्यास करावा लागतो. 4 वर्ष कॉलेज करावं लागतं, तरच आपल्याला शेवट इंजिनियर पद मिळतं. तसं नाही. पोलीस भरतीला कमीत कमी 1 वर्ष तर कमीत कमी कंटिन्यू अभ्यास करावा लागतो. म्हणजे आपण समजायचं की आपण या क्षेत्रामध्ये पूर्णपणे शिकायला आलेलो आहेत आणि शिकत आपल्याला त्याच्यामध्ये नोकरी मिळू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे आता बऱ्याच जणांचा कमी कालावधीमध्ये नोकरी मिळते म्हणून फॉर्म भरले होते आपण तयारी करू, असं काही नाही. असं कधीच पोलीस होत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला इंजिनियरचं उदाहरण सांगितलं आहे. कमीत कमी 4 वर्ष इंजिनिअरिंग काळामध्ये क्षेत्रामध्ये सोडावं लागतात. तेव्हाच तो विद्यार्थी इंजिनिअर म्हणून कुठेतरी कंपनीला कामाला लागतो. त्याच प्रकारे ह्याचा देखील आहे. आपल्याला 1 वर्ष तर कमीत कमी ह्याच्यामध्ये संयम बाळगावं लागतो. 1 वर्ष जर ह्याच्यामध्ये अकॅडमी करावं लागते. म्हणजे समजा विद्यार्थी बाहेर जाऊन कामं करतात, बाहेर जाऊन अकॅडमी कॉलेज करतात, इतर कुठं फार्मसी कॉलेज करतात. पण त्याच्यासाठी आपल्याला फक्त हे देखील तहच आहे. फक्त आपल्याला लेखी प्लस ग्राउंड करायचे. फक्त रोज 2 टाईम करायचं. असं नाही की तुम्हाला दिवसभर ह्याच्यामध्येच करायचं आहे. लेखी आणि ग्राउंडचं फक्त लेखीचा तुम्ही अभ्यास करा, ग्राउंडचं 2 टाईम करायचं सकाळ संध्याकाळ. यानंतर तुम्हाला 100% म्हणजे 1 वर्ष कमीत कमी ह्याच्यामध्ये झोकून दिलं तर तुम्ही 100% सिलेक्शन होत असतं. हे देखील तुम्हाला सांगण्याचं उदाहरण आहे. आणि आता पोलीस भरती देखील जाहिरात लवकरच आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. आणि सर्व जाहिरातीचा पूर्णपणे
कुठलीही तुमच्या अडचणी असल्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9307 2480 24 या नंबरवर देखील तुम्ही विचारू शकता. तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली जाईल. त्यामुळे तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल नसेल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.